नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉन लॉक यांच्या राजकीय विचारांची चर्चा करणार आहोत. त्यापैकी लॉकचे मनुष्य स्वभावाविषयीचे विचार आणि निसर्गावस्थेच्या संदर्भातले असलेले त्याचे विचार या संदर्भातली प्रामुख्याने आज आपण चर्चा करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण जॉन लॉकच्या राजकीय विचारांची पार्श्वभूमी पाहिली होती. कारण लॉकच्या आधी सामाजिक कराराच्या सिद्धांताची मांडणी थॉमस हॉब्स यांनी केलेली होती आणि त्या मांडणीला गृहीत धरूनच लॉक यांनी सुद्धा आपल्या सामाजिक कराराच्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. हॉब्स आणि लॉक हे दोघंही समकालीन विचारवंत होते आणि ते समकालीन होते, पण तरीसुद्धा त्यांच्या दोघांच्याही विचारांमध्ये मूलभूत फरक असलेला आपल्याला दिसतो. हे मी मागच्या भागामध्ये नमूद केलेलं आहे. हॉब्सनं अनियंत्रित राजेशाहीचं समर्थन केलं, तर लॉकनं मर्यादित सार्वभौमाचं म्हणजेच एका अर्थानं मर्यादित लोकशाहीचं समर्थन केलेलं आपल्याला दिसतं. आता दोघेही समकालीन विचारवंत असून सुद्धा दोघांच्या विचारांमध्ये हा मूलभूत फरक कसा, या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपण मागच्या भागामध्ये असं म्हटलं होतं की हॉब्सनं 1688ची रक्तहीन राज्यक्रांती पाहिली नव्हती, जी लॉकला पाहायला मिळाली, आणि त्यामुळे लॉकच्या विचारांमध्ये मूलगामी फरक झालेला आपल्याला दिसतो. हॉब्स आणि लॉक या दोघांनीही आपले विचार मांडण्यासाठी मनुष्य स्वभावाचं वर्णन केलेलं आहे आणि निसर्गावस्थेचं संकल्पन केलेलं आहे. हॉब्सनं जी सामाजिक आर्थिक परिस्थिती इंग्लंडमधली पाहिली यादवी युद्धाची, त्या परिस्थितीचं हुबेहूब वर्णन त्याच्या एकंदर राजकीय विचारांमध्ये आलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे मग हॉब्सचा विचार हा अनियंत्रित राजेशाहीकडे गेलेला आपल्याला दिसतो. तसंच लॉकचं सुद्धा आहे. लॉकवरती सुद्धा तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडला. त्यानं स्वतः व्हिग पक्षाचं काम केलेलं होतं की जे उदारमतवादी होते आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारे होते. त्यामुळे एकंदर लॉकचा विचार हा लोकशाहीवादी किंवा व्यक्ती स्वातंत्र्यवादी अशा पद्धतीचा झालेला आपल्याला दिसतो. हॉब्स आणि लॉक या दोघांची तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, किंबहुना जॉन लॉक समजून घेण्याच्या आधी आपल्याला थॉमस हॉब्स यांचा राजकीय विचार जो आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असला पाहिजे. त्यामुळे हॉब्स यांच्या राजकीय विचारांची काय सूत्र सांगता येऊ शकतात, एक म्हणजे 8-10 सूत्र आपल्याला त्यातली सांगता येऊ शकतात. एक म्हणजे राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी लोक निसर्गावस्थेमध्ये राहत होते आणि ते जीवन एकाकी, ओंगळ, दरिद्री, पशुतुल्य अशा पद्धतीचं होतं, असं थॉमस हॉब्स यांचं म्हणणं होतं. दुसरं म्हणजे अशा प्रकारच्या युद्धमय आणि सतत भीतीग्रस्त वातावरणामध्ये राहिल्यामुळं त्यातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसामध्ये करार केला, सामाजिक करार केला, असं थॉमस हॉब्स यांचं म्हणणं होतं. तिसरं म्हणजे समाज आणि राज्य ही दोन्हीही सामाजिक करारानं निर्माण झालेल्या संस्था आहेत, असं थॉमस हॉब्स यांचं म्हणणं होतं. म्हणजे या दोन्ही संस्था एकदम अस्तित्वामध्ये आल्या कारण ती युद्धमय आणि सतत भीतीग्रस्त असलेलं जे जीवन होतं ते संपवण्यासाठी माणसानं आपापसामध्ये करार केला आणि त्या करारातून समाज आणि राज्य या दोघांची एकदम निर्मिती झाली, असं त्यांचं म्हणणं होतं. चौथी गोष्ट हॉब्स यांचं असं म्हणणं होतं की सामाजिक कराराचं फलस्वरूप म्हणजे सार्वभौम सत्ता, आणि ही जी सत्ता आहे ती कोणत्याही अटींनी निर्बंधित किंवा मर्यादित झालेली नसते. म्हणजेच एका अर्थानं अनियंत्रित अशा राजेशाहीचं किंवा अनियंत्रित अशा सत्तेचं समर्थन हॉब्स करत होते, असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं 6वी गोष्ट ते असं सांगत होते ते म्हणजे सार्वभौम जो आहे, जी सर्वोच्च सत्ता असते ती निरंकुश असते, अविभाज्य असते, अक्षय असते, अदेय असते आणि
निरपवाद असते असं त्यांचं म्हणणं होतं. 7वी गोष्ट त्यांच्या विचारामधली आपल्याला अशी सांगता येऊ शकते ती म्हणजे सामाजिक करार एकदा केल्यानंतर तो ज्यांनी केला त्यांना तो मोडता येत नाही आणि या करारानंच व्यक्तीनं सर्व अधिकार सार्वभौम सत्तेला देऊन टाकलेले असतात. म्हणजे एका अर्थानं व्यक्तींनी आपापसामध्ये करार केला आणि समाज किंवा राज्य निर्माण केलं असं म्हणत असताना राज्य त्या कराराचा पक्ष नाही आणि त्यामुळे व्यक्तीतल्या करारामध्ये जे काही ठरलं असेल ते त्याचं बंधन राज्यावरती नाही. राज्य हे निरपवाद आहे, राज्य हे निरंकुश आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आणि सार्वभौम सत्तेला म्हणजे 8वं वैशिष्ट्य ते असं सांगत होते त्यांच्या विचारांचं आपल्याला असं सांगता येईल की सार्वभौम सत्तेला कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोध करणं हे अवैध आहे. कारण हॉब्स असं म्हणत होते की मनुष्य हा सामाजिक कराराचा म्हणजे राजा हा सामाजिक कराराचा भाग नाही आणि त्यामुळे राजावरती त्या सामाजिक करारातल्या अटींचं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. म्हणजे एका अर्थाने राजा सार्वभौम झाला म्हणजे राज्य सार्वभौम झालं, एका अर्थानं ते निरंकुश झालं आणि त्यामुळे अशा निरंकुश राजाला व्यक्तींनी जो काही करार करून समाज किंवा राज्य निर्माण केलं त्या करारातल्या अटी बंधनकारक नाहीत. याचाच अर्थ सार्वभौम सत्ता ही म्हणजे त्या सार्वभौम सत्तेला विरोध करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार व्यक्तीपाशी राहिलेला नाही. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य हॉब्स आपल्या विचारांमध्ये सांगत होते. सार्वभौम सत्ता एका व्यक्तीकडे किंवा एखाद्या संस्थेकडे, लोकसभेसारख्या आपण म्हणूयात फार तर, की अशा संस्थेकडे असू शकते. आणि सगळ्यात 10वं वैशिष्ट्य जर कुठलं सांगता येईल हॉब्स यांच्या विचारांचं तर ते म्हणजे लोकसत्ताक राज्यापेक्षा राज्यसत्ता ही नेहमी श्रेष्ठ दर्जाची असते, अशा पद्धतीचा विचार थॉमस हॉब्स यांनी मांडलेला होता. ही झाली लॉक यांच्या विचारांपूर्वी थॉमस हॉब्स यांनी मांडलेल्या विचार सिद्धांताची पार्श्वभूमी थोडक्यात. आता आपण जॉन लॉक यांच्या मनुष्य स्वभावाविषयीच्या विचारांकडे वळूया. हॉब्स आणि लॉक मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं दोघेही समकालीन विचारवंत होते. पण दोघेही जरी समकालीन विचारवंत असले तरी सुद्धा दोघांच्या मूलभूत म्हणजे विचारांमध्ये एक मूलभूत फरक आहे. आता तो फरक का निर्माण झाला तर दोघांनीही मनुष्य स्वभावाविषयीचं जे काही संकल्पन केलेलं आहे किंवा एकंदर निसर्गावस्थेविषयीचं जे संकल्पन आहे त्याच्यामध्येच मूलभूत फरक निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांचे राज्यविषयक सिद्धांत सुद्धा बदललेले आपल्याला दिसतात. लॉकचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत देखील मनुष्य स्वभावावरती किंवा त्या संकल्पनावरती अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता नाही. हॉब्स आणि लॉक यांच्या मानवी स्वभावाविषयीच्या विचारांमध्ये किंवा त्याच्या कल्पनांमध्ये जमीन आसमानचं अंतर. हॉब्सनं मनुष्याला स्वार्थी म्हटलेलं आहे, तो दांभिक आहे, तो खोटारडा आहे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती भूमिका हॉब्स मांडत होता. म्हणजे एका अर्थानं मॅकियावेली ज्या पद्धतीनं मनुष्य स्वभावाचं संकल्पन करत होता तशाच पद्धतीचं संकल्पन थोड्याफार फरकानं हॉब्सनं सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. पण हॉब्सप्रमाणे लॉक मनुष्याला स्वार्थी मानायला तयार नाही. लॉकचं असं म्हणणं होतं की मनुष्य हा स्वभावतः सामाजिक प्राणी आहे. म्हणजे लॉकचा विचार हा ॲरिस्टॉटलशी नाळ जोडणारा अशा पद्धतीचा असलेला आपल्याला दिसतो. 2 ट्रिएटिज ऑन गव्हर्नमेंट नावाचा जो त्याचा ग्रंथ आहे त्यामध्ये अनेक जागी लॉकचे जे काही विचार विखुरलेले आहेत त्यातनं मनुष्य स्वभावाविषयीच्या त्याचं जे संकल्पन आहे किंवा त्याची जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला अनुभवाला येते. तो असं म्हणत होता म्हणजे लॉकला मनुष्यातल्या चांगल्या गुणांचा अनुभव अनेक उदाहरणांवरून आलेला होता. मी मागच्या भागात म्हटलं तसं आणि मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं की लॉकनं इंग्लंडमधली रक्तहीन राज्यक्रांती पाहिलेली होती की जी हॉब्सनं बघितलेली नव्हती. म्हणजे 30-35 वर्षांच्या गृहयुद्धाचा कालखंड आणि त्याच्यामध्ये राजा, प्रजा आणि पोप यांच्यामध्ये असलेला हा तिहेरी संघर्ष जो होता एकमेकांच्या विरोधातला
ते जे की म्हणजे स्वार्थी वातावरण होतं ते हॉब्स अनुभवत होता आणि त्यामुळे त्यानं मनुष्य हा स्वार्थी आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि हा स्वार्थ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या तरी एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे अशा पद्धतीच्या निष्कर्षाप्रत हॉब्स आला आणि त्यानं राजाला सार्वभौम घोषित केलं. लॉकनं मात्र 1688ची रक्तहीन राज्यक्रांती बघितली होती. राजाचे अनन्वित अत्याचार त्यानं पाहिलेले होते आणि त्या अत्याचारांच्या विरोधामध्ये प्रजेनं लोकशाही संघर्ष जो केलेला होता, लोकशाहीच्या मूल्यांच्या संदर्भातला अहिंसक लढा जो दिला होता तो स्वतः त्यानं पाहिलेला होता आणि त्यामुळे मनुष्याच्या वर्तनातली चांगली बाजू जी होती ती लॉकच्या मनावरती पुरेपूर अशा पद्धतीनं ठसलेली होती. दुसरं म्हणजे धर्म आणि राज्य यांच्यातली जी कट्टरता होती ती कट्टरता या कालखंडामध्ये कमी होणं आणि राज्यामध्ये रक्तहीन राज्यक्रांती होणं ही जी कारणं होती ही कारणं लॉकला मानवी स्वभावात चांगला असण्याचं किंवा मानवी स्वभाव विवेकी असण्याचं जे काही त्यांनी संकल्पन केलं त्याच्या जवळ घेऊन जाणारी होती असं आपल्याला म्हणता नाही येईल. हॉब्सनं मनुष्यातील केवळ पाशवी वृत्ती जी होती त्या पाशवी वृत्तीचं प्रदर्शन मांडलेलं होतं. लॉकनं त्याच्यामध्ये असलेल्या गुणांवरती जास्त भर दिला होता. म्हणजे मनुष्यामध्ये जे काही चांगले गुण होते त्याच्यावरती तो भर देत होता. मनुष्य हा विचारशील आहे, बुद्धिमान आहे, सामाजिक प्राणी आहे असं तो मानत होता. शांती आणि नैतिकता यांच्याबद्दल त्याला आदर होता. अशा पद्धतीची भूमिका जॉन लॉक यांनी घेतलेली आपल्याला दिसते. लॉक यांचं असं म्हणणं होतं की माणसं ही निसर्गतः किंवा जन्मतः समान असतात. जरी त्यांच्या शारीरिक किंवा बौद्धिक वगैरे ज्या काही क्षमता असतात त्या कमी जास्त असू शकतात किंवा असल्या तरी त्यामुळं त्यांच्यातल्या नैतिक समतेला कोणत्याही पद्धतीची बाधा येत नाही अशा पद्धतीची भूमिका लॉक यांनी मांडलेली होती. आणि ज्या नैसर्गिक कायद्यानुसार माणसांना हक्क आणि कर्तव्यांची जी व्याख्या केली जाते त्यांना मान्यता देण्या इतपत जी काही विवेकबुद्धी आहे ती विवेकबुद्धी माणसापाशी होती किंवा ती त्याच्यापाशी निसर्गतः जन्मतःच आहे अशा पद्धतीची मांडणी ही जॉन लॉक यांनी केलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं होतं की लहान मुलांमध्ये सुद्धा विवेकबुद्धी असते, त्यामुळे त्यांना नागरिकांचे हक्क किंवा नागरिकांचे कर्तव्य त्या वयात कळत नाही, परंतु हळूहळू मोठं झाल्यानंतर सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून त्यांना आपले हक्क आपली कर्तव्य काय आहेत त्यांची जाणीव होत असते आणि मग ती मुलंसुद्धा म्हणजे एक प्रकारे त्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतनं राजकीय संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती हस्तांतरित होत असते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे. त्याच्यावरती लॉक यांनी आपल्या विचारांमध्ये भर दिलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे मग त्यांचं असं म्हणणं होतं की लहान मुलांना सुद्धा वठणीवर आणण्यासाठी बलप्रयोग जो असतो त्या बलप्रयोगाला सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता. म्हणजे लॉक इतके उदारमतवादी विचारवंत होते असं आपल्याला म्हणता नाही येईल. त्यामुळे लॉक आणि हॉब्स यांच्या मानवी स्वभावाच्या विचारांमध्ये इतका मूलभूत फरक दिसल्यामुळं त्यांचं निसर्गावस्थेच्या संदर्भातलं जे संकल्पन होतं ते सुद्धा कुठेतरी म्हणजे बदललं असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये मूलभूत फरक पडला असं आपल्याला म्हणता येईल. हॉब्सनं जी निसर्गावस्था सांगितलेली होती ती निसर्गावस्था कशा पद्धतीची होती तर तो असं म्हणत होता की सतत युद्धमय, सतत भीतीग्रस्त अशा वातावरणामध्ये माणूस जगत होता. अतिशय दरिद्री, पशुतुल्य, ओंगळ अशा स्वरूपाच्या निसर्गावस्थेचं वर्णन हॉब्सनं आपल्या विचारांमध्ये केलेलं दिसतं. लॉकनं मात्र शांती, सद्भावना, परस्पर सहकार्य किंवा सुरक्षा अशा पद्धतीची निसर्गावस्थेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की निसर्गावस्था संघर्षमय नव्हती, सहकार्य आणि न्यायभावना ही निसर्गावस्थेमध्ये अस्तित्वामध्ये होती अशा पद्धतीची भूमिका लॉकनं मांडलेली होती. लॉक असं म्हणत होते की राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीपासून मानवी जीवन जे होतं ते शांत आणि सुव्यवस्थित अशा पद्धतीचं, म्हणजे तेथे कुठेही गडबड नव्हती, गोंधळ नव्हता. असं सगळी माणसं जी होती ती गुणागोविंदानं एकोप्यानं राहत होती. त्यांना एकमेकांना आपुलकी वाटत होती, एकमेकांना ते सहकार्य करत होते.
सगळी माणसं स्वतंत्र आणि समान होती, प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार जगता येत होतं, कोणीच कोणाच्या इच्छेनुसार वागत नव्हतं किंवा कोणी दुसऱ्याच्या इच्छेच्या विरोधात जाऊन कोणत्या प्रकारची कृती करत नव्हतं. अशा प्रकारची शांततामय अवस्था जी होती ती होती. प्रत्येकाला मनाला वाटेल त्या पद्धतीनं श्रम करण्याचं, कृती करण्याचं आणि संपत्तीची विल्हेवाट लावण्याचं स्वातंत्र्य. या तीनही गोष्टी की ज्या माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात, त्याचं वर्णन जे आहे ते लॉक यांनी आपल्या विचारामध्ये श्रम करण्याचा अधिकार, त्याच्यानंतर संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा अधिकार किंवा कृती करण्याचा अधिकार आणि संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा अधिकार, ह्या ज्या कृती आहेत माणसाच्या, त्या करण्याला माणूस पूर्णतः त्याला मोकळीक होती अशा पद्धतीची भूमिका लॉक मांडत होते. हॉब्सनं निसर्गावस्थेचं वर्णन केलं ते म्हणजे माणूस हा मुळात स्वार्थी आहे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे हॉब्सची निसर्गावस्था अविश्वासावरती आधारित आणि सतत भयग्रस्त अशा पद्धतीची होती. हॉब्सनं जी निसर्गावस्था मांडली त्याच्यामध्ये त्यांनी मनुष्य हा एकमेकांवरती विश्वास नसणारा अशा पद्धतीचा रंगवलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हॉब्सच्या निसर्गावस्थेमध्ये बळी तो कानपिळी हा न्याय होता, ज्याला आपण मत्स्य न्याय म्हणतो, की मोठ्या माशानं लहान माशाला गिळलं पाहिजे तरच त्याचं अस्तित्व टिकून राहू शकतं. हा जो मत्स्य न्याय आहे तोच मत्स्य न्याय हा माणसांच्या अवस्थेला, निसर्गावस्थेला हॉब्स लावू पाहत होता आणि त्यामुळे समाजामध्ये सबल जे होते ते त्यांनाच जगण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीची भूमिका ही त्याच्यामध्ये आली आणि त्यामुळे सतत संघर्षमय अशा पद्धतीचं वातावरण तिथे होतं आणि त्या वातावरणाला कंटाळून मग लोकांनी आपापसामध्ये करार केला आणि त्यातून राज्य निर्माण झालं. राज्य हे शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी निर्माण झालेलं असल्यामुळं त्याला विरोध करण्याचा अधिकार नागरिकांना नाही अशा पद्धतीची भूमिका हॉब्सनं मांडलेली आहे. जर माणसानं राज्याला विरोध केला आणि राज्य यंत्रणा कोलमडून पडली तर पुन्हा अराजकाला निमंत्रण असेल. म्हणजे बॅक टू द स्टेट ऑफ नेचर ही भूमिका किंवा ती भीती हॉब्स आपल्या करारामध्ये माणसांना घालत होता की तुम्ही जर राजाच्या आज्ञा किंवा राजाचे कायदे पाळले नाहीत तर पुन्हा निसर्गावस्थेकडे जावं लागेल आणि ती अराजक सदृश अवस्था किंवा युद्धमय अवस्था, सतत भीतीग्रस्त अवस्था, मरणाला निमंत्रण देणारी अशा पद्धतीची जी अवस्था आहे त्या अवस्थेकडे माणसाला जावं लागेल अशा पद्धतीचं संकल्पन जे होतं ते संकल्पन मनुष्य आपल्या निसर्गावस्थेच्या संदर्भामध्ये हॉब्स करत होते. लॉकनं नेमक्या त्याच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेली. लॉकनं माणसाला सामाजिक प्राणी ठरवलं. त्यांनी असं सांगितलं की माणूस हा शांतताप्रिय अशा पद्धतीचा आहे आणि शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी कोणत्याही बाह्य नियंत्रकाची, ज्याला आपण मॅजिस्ट्रेट म्हणतो, न्यायाधीश या अर्थाने म्हणूया, की तो जरी नसला तरी नैसर्गिक कायद्याचा म्हणजे विवेकाचा अंमल जो आहे तो अंमल प्रत्येकावरती होता अशा पद्धतीची भूमिका जी होती ती भूमिका लॉक आपल्या विचारांमध्ये मांडत होते. कोणीही कोणाचाही जीव, संपत्ती, आरोग्य, स्वातंत्र्य यांना अपाय करता कामा नये, कारण सगळेच स्वतंत्र आणि समान आहेत. हा विवेक जो आहे हा विवेक सगळ्यांपाशी आहे अशा पद्धतीची अवस्था ही निसर्गावस्थेमध्ये होती असं लॉक यांचं म्हणणं होतं. म्हणजे एका अर्थानं निसर्गावस्था ही माणसाच्या विवेकावरती आधारलेली अशा पद्धतीची होती असं लॉक यांचं म्हणणं होतं. निसर्गावस्थेमध्ये भूभाग आणि त्यावरती उगवणारं सगळं जे काही होतं ते सारं काही सगळं माणसांच्या मालकीचं होतं, सगळ्यांच्या मालकीचं होतं, समान मालकीचं होतं. म्हणजे नदीचं पाणी, वाहणारं पाणी हे सगळ्यांसाठी आहे, पण जेव्हा एखादा माणूस आपला हंडा किंवा काही घेऊन मडकं घेऊन जाईल आणि त्याच्यामध्ये जे पाणी आणेल ते मग त्याच्या मालकीचं होत होतं. अन्यथा त्या सगळ्या निसर्ग संपत्तीवरती सगळ्या माणसांचा समान अधिकार आहे अशा पद्धतीची भूमिका ही निसर्गावस्थेमध्ये होती. म्हणजे इतकं तारतम्य ज्याला आपण म्हणतो ते तारतम्य निसर्गावस्थेमध्ये माणसापाशी होतं असं लॉक यांचं म्हणणं होतं. म्हणजे अशा अवस्थेमध्ये कोणालाही विशेषाधिकार नव्हते. ही भूमिका जी होती ती भूमिका लॉक यांनी घेतलेली आहे. सरकार नव्हतं,
आणि कोणीही कोणासाठी कायदे घालून देऊ शकत नव्हतं. तशा प्रकारची यंत्रणाच नव्हती. कायदे बनवणारी यंत्रणा नव्हती, कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नव्हती आणि न्यायदान करणारी यंत्रणा नव्हती. म्हणजे अशी ती निसर्गावस्था जी होती ती निसर्गावस्था ते सांगत होते. म्हणजे पालकांवरती सुद्धा मुलांचं नियंत्रण असेल, पण कुठपर्यंत की जोपर्यंत ते मोठे होऊन त्यांचे हक्क आणि कर्तव्य बजावण्या इतपत सक्षम होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती नियंत्रण पालकांचं असेल. पण हे नियंत्रण सुद्धा जुलूम जबरदस्तीचं असता कामा नये अशा पद्धतीची भूमिका लॉक यांनी मांडलेली आपल्याला साधारणतः दिसतं. माणसं विवेकाच्या आज्ञा पाळत असल्यामुळं पोलीस किंवा कोर्ट कचेऱ्या यांची निसर्गावस्थेमध्ये कोणत्याही पद्धतीची आवश्यकता नव्हती असं लॉक यांचं म्हणणं होतं. आणि त्यातही कोणी शांततेचा भंग जर केला किंवा हिंसाचार जर केला किंवा इतरांच्या हक्क आणि स्वातंत्र्यावरती अतिक्रमण करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये शिक्षा करण्याचा अधिकार जो होता तो सगळ्यांना होता. सगळे मिळून एकत्रितपणे संबंधित गुन्हेगाराला शिक्षा करत होते. कारण असे गुन्हे करणं हे युद्धजन्य अवस्थेकडे म्हणजे पुन्हा अराजकाकडे नेण्यासारखं ठरू शकतं. इतका विवेक जो आहे तो विवेक प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असल्यामुळं निसर्गावस्था ही अतिशय चांगली होती, संपन्न होती, शांततेची होती, सुव्यवस्थेची होती असं लॉक यांचं म्हणणं होतं. कुठल्याही पद्धतीची हिंसा, नाश, द्वेष, बळ, अत्याचार वगैरे लक्षणं जी होती ही लक्षणं निसर्गावस्थेमध्ये नव्हती, ती युद्धजन्य अवस्थेची होती जी हॉब्स सांगत होते. लॉकनं ही सगळी लक्षणं फेटाळून लावलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं मानवी हक्कांना जिथं मान्यता होती अशा प्रकारची व्यवस्था जॉन लॉक यांनी वर्णन केलेली आहे. म्हणजे एका अर्थानं ती राजकीय समाजरचना होती असं आपल्याला म्हणता नाही. पण मग राजकीय समाजरचना जर होती तर मग असं कोणतं कंपल्शन झालं की माणसाला ती निसर्ग अवस्था सोडून राज्य निर्माण करावं लागलं. म्हणजे हा प्रश्न उरतोच. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते उत्तर लॉक देण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे तिथून खऱ्या अर्थानं राज्य का निर्माण झालं किंवा राज्याच्या उत्पत्तीचा जो सिद्धांत आहे तो मांडण्याचा प्रयत्न लॉक यांनी आपल्या विचारांमध्ये केलेला आपल्याला दिसतो. त्यांचं असं म्हणणं होतं की निसर्गावस्थेमध्ये त्रुटी होत्या. आता ह्या त्रुटी कोणत्या होत्या तर स्वतःशी संबंधित असलेल्या प्रकरणामध्ये माणसं स्वतःच जेव्हा न्यायाधीश होतात तेव्हा काही उणीवा किंवा काही दोष ज्याला आपण म्हणतो त्या ठळकपणे पुढे येत होते. त्यातली पहिली उणीव जी होती ती म्हणजे आंशिक आकलनाची होती. म्हणजे जेव्हा स्वतःचा संदर्भामध्ये जेव्हा न्याय करण्याची वेळ येते तेव्हा माणूस फक्त आपल्या स्वतःचीच बाजू जी असतो ती बाजू न्यायपूर्ण आहे अशा पद्धतीच्या भूमिकेपर्यंत येत असतो. म्हणजे ती एक उणीव होती. दुसरी उणीव जी होती ती निर्णयाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात होती. की समजा निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी कोणी करायची आणि सारख्याच प्रकरणामध्ये वेगवेगळ्या माणसांनी दिलेल्या निवाड्यामध्ये निर्माण झालेल्या तफावतीतून तिसरी उणीव निर्माण होत होती. ती म्हणजे की ह्या सगळ्यांचा निर्णय कोणी करायचा. म्हणजे आपण ज्याला आज रूढार्थाने असं म्हणतो की कायदे करण्याची सत्ता, कायद्याची अंमलबजावणी करण्याची कार्यकारी सत्ता आणि कायद्याचा अर्थ लावणारी न्यायसत्ता ज्याला आपण म्हणतो की न्यायिक यंत्रणा, ह्या यंत्रणा नसल्यामुळं समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी गोंधळ निर्माण झाला आणि त्यातून मग तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याची निकड जी होती ती निकड मनुष्याला भासली आणि म्हणून माणसं एकत्र आली आणि त्यांनी आपापसामध्ये करार केला. त्याला तो सामाजिक करार असं म्हणतो. तो करार मी मागच्या भागामध्ये तुम्हाला असं म्हटलं होतं की कशा पद्धतीचा की मी माझं नियंत्रण करण्याचा अधिकार एका व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला देतो आहे. जर तू तशाच प्रकारचा नियंत्रणाचा अधिकार त्याच व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला देणार असशील तर यातून एक तटस्थ अशी यंत्रणा तयार होते आणि त्या तटस्थ यंत्रणेकडून आपण आपलं नियंत्रण करून घेण्याचं माणसांनी कबूल केलं किंवा मान्य केलं. हा तो सामाजिक करार होता आणि त्या सामाजिक करारातून समाज निर्माण झाला आणि राज्य निर्माण झालं. म्हणजे आता इथे हॉब्स आणि लॉक या दोघांच्या विचारांमध्ये परत
मूलभूत फरक आहे. कारण हॉब्सनं सामाजिक करारातून फक्त राज्य निर्माण झालं असं म्हटलं आणि हॉब्स एकच करार सांगत होता. लॉकनं मात्र सामाजिक करारातून पहिल्यांदा समाज निर्माण झाला असं म्हटलं. पण समाज निर्माण होऊन सुद्धा जे मूलभूत प्रश्न होते, कायद्याची निर्मिती कुणी करायची, म्हणजे नियम निर्मिती कुणी करायची, नियमांची अंमलबजावणी कुणी करायची आणि नियमांचा अर्थ कुणी लावायचा, हे जे 3 मूलभूत प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. आणि मग त्यासाठी माणसं पुन्हा एकत्र आली आणि त्यांनी आपल्यातूनच काही लोकांकडे कायदा निर्मिती, कायद्याची अंमलबजावणी आणि म्हणजे कायद्याचा अर्थ लावण्याची जी काही सत्ता होती ती काही लोकांकडे दिली. त्यातून शासन निर्माण झालं. आणि हे जे शासन होतं, हे शासन लोकांच्या हितासाठी काम करेल, म्हणजे जनसंमती हा राज्याचा आधार आहे, अशा पद्धतीची भूमिका जी होती ती भूमिका लॉक यांनी मांडली. की माणसांनी एकत्र येऊन शासन निर्माण केलेलं आहे आणि जोपर्यंत शासन लोकांच्या इच्छेचा मान ठेवेल किंवा लोकांच्या हिताचं, लोकांच्या कल्याणाचं काम करेल, तोपर्यंतच त्याला सत्तेवरती राहण्याचा अधिकार असेल. अन्यथा त्या शासनाला बदलण्याचा अधिकार हा नागरिकांकडे राहील. हा मूलभूत फरक जो आहे तो हॉब्स आणि लॉक यांच्या विचारांमध्ये आहे. हॉब्स सार्वभौम सत्ता जी आहे ती राजाकडे देऊन मोकळा झाला. राजा हा सामाजिक कराराचा पक्ष नाही, त्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही राजावरती कोणाचंही नियंत्रण असणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्याने घेतली. त्यामुळे सार्वभौम सत्ता अदेय झाली, निरंकुश झाली. तसं लॉक आपल्या विचारांमध्ये सांगत नाही. लॉक असं म्हणतो की माणसं एकत्र आली, त्यांनी समाज निर्माण केला आणि त्यांनी शासन निर्माण केलं. ते शासन हे जनइच्छेला प्रमाणभूत मानून काम करेल आणि लोकसंमती हाच राज्याचा आधार असेल. त्यामुळे लोकांच्या हिताचे किंवा लोकांच्या कल्याणाचं काम जर सरकार करणार नसेल तर अशा सरकारला प्रतिकार करण्याचा, अशा सरकारला विरोध करण्याचा, अशा सरकारला बदलण्याचा अधिकार हा अंतिमतः प्रजेकडे असेल, लोकांकडे असेल. ही भूमिका लॉकनी मांडली आणि ही भूमिका 1688च्या रक्तहीन राज्यक्रांतीमध्ये आपल्याला दिसते. की 1688 मध्ये पार्लमेंटनं राजाचे अधिकार नियंत्रित केले आणि पार्लमेंटनं स्वतःचे अधिकार जे होते ते वाढवले किंवा स्वतःच्या राजाचे अधिकार हे स्वतःकडे घेतले. ह्या म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडता ही मोठी क्रांती झाली. राजेशाहीकडनं देश लोकशाहीकडे वाटचाल करायला लागला. हा बदल जो होता, हा बदल लॉक यांनी अनुभवलेला होता आणि म्हणून तो त्यांच्या विचारांमध्ये पुरेपूर उतरलेला आपल्याला दिसतो. म्हणून मी मगाशी जे म्हणत होतो की हॉब्स यांनी 1688ची रक्तहीन राज्यक्रांती बघितली नव्हती आणि त्यामुळे हॉब्स यांना इंग्लंडच्या गृहयुद्धामध्ये किंवा त्यावेळच्या जी तत्कालीन परिस्थिती होती, राजा, प्रजा आणि पोप यांच्यामध्ये जो तिहेरी संघर्ष चाललेला होता, या संघर्षामधला स्वार्थ दिसला आणि त्यामुळे त्यांनी कोणातरी एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असावी अशा पद्धतीचं संकल्पन केलं. लॉक मात्र तसं करायला तयार नव्हता. लॉकनं लोकांकडेच सगळा अधिकार जो आहे तो ठेवला. लॉकचं असं म्हणणं होतं की निसर्गावस्थेपेक्षा अधिक भावात्मक लाभ देणारी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था ही राज्यसंस्था असेल. माणसानं राज्य का निर्माण केलं तर त्याला म्हणजे राज्य स्थापन करणं ही काही माणसाची निकड होती, गरज होती असं नाही, असं लॉक म्हणत होते. हॉब्स नेमकं ते म्हणत होता की युद्धजन्य अवस्थेतनं बाहेर पडण्यासाठी माणसानं राज्य निर्माण केलं. लॉक असं म्हणतो की त्याची गरज नव्हती. माणूस हा शांतताप्रिय होता, समाजप्रिय होता, त्याला आवश्यकता नव्हती राज्याची, पण तरी सुद्धा त्यानं राज्य निर्माण केलं. का केलं तर त्याला जास्तीच्या सोयी हव्या होत्या, जास्तीच्या सोयी सुविधा मिळवायच्या होत्या. राज्याखेरीज माणूस सुखी समाधानानं म्हणजे निसर्गावस्थेमध्ये जगत होता असं त्याचं म्हणणं होतं. फक्त त्याला अधिक जास्त सुरक्षित व्हायचं होतं म्हणून त्यांनी राज्य निर्माण केलं. कायदे अधिक सुस्पष्ट व्हावेत आणि त्याच्या पाठीशी काहीतरी सँक्शन्स असले पाहिजेत, अधिबलनं असली पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका लॉक मांडत होता. म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी माणसानं राज्य निर्माण केलेलं आहे
आणि या सोयी सुविधा ज्या आहेत त्या माणसांना पुरवणं हे राज्यसंस्थेचं अस्तित्व कारण आहे. म्हणजे जर राज्यसंस्थेनं हे केलं नाही तर त्याला बदलण्याचा अधिकार, म्हणजे शासनाला बदलण्याचा अधिकार जो आहे तो जनतेला असेल, अशा पद्धतीची भूमिका तो मांडत होता. म्हणजे थोडक्यात काय लॉक असं म्हणत होता की नागरी सरकार, ज्याला सिव्हिल गव्हर्नमेंट आपण म्हणतो, ही कराराची निर्मिती असून माणसांनी ऐहिक जीवनाच्या गरजांमधनं ती माणसाच्या निर्माण झालेली आहे. ईश्वरी इच्छेशी किंवा आधिसत्तेशी त्याचा कोणत्याही प्रकारचा काडी मात्रही संबंध नाही. म्हणजे इथे त्यांनी राज्याचा ईश्वरी किंवा दैवी सिद्धांत ज्याला आपण म्हणतो तो फेटाळून लावलेला आहे. हॉब्सनं सुद्धा राज्याचा दैवी सिद्धांत फेटाळून लावला होता. हॉब्स सुद्धा हेच म्हणत होता की राज्य हे माणसानं निर्माण केलेलं आहे, माणसासाठी निर्माण केलेलं आहे. लॉक सुद्धा तेच म्हणत होता की राज्य हे माणसानं निर्माण केलेलं आहे, माणसाला अधिक सुरक्षित जीवन आवश्यक वाटत होतं म्हणून त्यानं राज्य निर्माण केलं. लोकांनी काही अटींवरती आपल्याकडची सत्ता जी आहे ती सत्ता राजाकडे सोपवलेली आहे. म्हणजे एका अर्थानं मर्यादित राजेशाही ही स्वीकारलेली आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये त्या काळात म्हणजे मर्यादित राजेशाही आहे. आजही राजाचे अधिकार मर्यादित आहेत, खूपच मर्यादित झालेले आहेत आज, पण 1688 मध्ये ते थोड्याफार प्रमाणामध्ये मर्यादित झाले होते. त्यामुळे मर्यादित राजेशाही, मर्यादित शासन प्रकाराचा पुरस्कार जो होता तो जॉन लॉक यांनी आपल्या विचारांमध्ये केलेला आपल्याला दिसतो. असा हा दोन विचारवंतांमधला, समकालीन विचारवंतांमधला मूलभूत फरक आहे असं आपल्याला म्हणलं नाही. आज आपण इथे थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण लॉक यांचे सामाजिक कराराविषयीचे कोणते विचार होते आणि सामाजिक करारावरती कोणत्या पद्धतीचे आक्षेप घेतले गेले त्याचा विचार करू आणि व्यक्तिवाद त्यांनी जो काही मांडला तो व्यक्तिवाद किंवा लॉक यांचा उदारमतवाद नेमका कशा पद्धतीचा आहे त्याची चर्चा पुढच्या भागामध्ये करूयात. धन्यवाद.